मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, मोठ्या प्रमाणात चाहते गर्दी करतात, एकीकडे पाऊस पडतोय, दुसरीकडे कुठलीही तमा न बाळगता चाहते इथं हजर झालेत। टॉप अँगलचे दृष्टिकोन पाहतात त्याच्यावर तुम्ही बघू शकता दोन समुद्र आहेत, एक मुंबईचा समुद्र आहे आणि एक क्रिकेट प्रेमींचा समुद्र आहे। दोन्ही समुद्र प्रचंड ताकदीने वाहत आहेत असं बोलू शकतो। प्रचंड असे लोक क्रिकेट प्रेमी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। आपले जे टीम आहे इंडियाची त्याला केअर करण्यासाठी हे सर्व पब्लिक आलेली आहेत, लांबून लांबून लोक आलेली आहेत। पाऊस पडतोय तरी पावसाची तमा न करता ही लोक आपल्या क्रिकेटची वाट पाहत आहेत, विजेच्या टीमची वाट पाहत आहेत। वर्ल्ड कपचा कप त्यांना पाहायचा आहे, रोहित शर्माला त्यांना पाहायचं आहे, विराट कोहलीला त्यांना पाहायचं आहे आणि मोठा क्रेज आहे। खास करून दोन नावं खूप चालतात इथे, विराट कोहली आणि रोहित शर्मा। मुंबईचा राजा कोण तर रोहित शर्मा अशा घोषणा इथे पाहताना मिळत आहेत। न्यू जर्सी मध्ये लोक इथे आलेली आहेत, लांबून लांबून आपले जे टीम आलेली इंडिया जिंकून आलेली आहे तिचा जो सोहळा निघणार आहे तिची जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणूक मध्ये सामील होण्यासाठी लोक आलेली आहेत आणि खूप गर्दी इथे दिसत आहे। पूर्ण गाड्या अडकलेल्या आहेत आणि समुद्र आहे क्रिकेट प्रेमींचा असाच हे चित्र बोलते। टॉप एंगल प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, काही ठिकाणी गाड्या अडकलेल्या आहेत आणि काही वेळ अजून यायचा त्याच्या आधीच इथे लोकांनी गर्दी केलेली आहे। वरतून पाऊस पडतोय, पावसाची तमा न करता इथे प्रचंड अशी क्रिकेट प्रेमींनी हजेरी लावलेली आहे। निश्चितच कपिल, आपण जर पाहिलं तर काही वेळातच मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं स्वागत जे ते केलं जाणार आहे। तरी अंदाजे किती वेळ लागेल मरीन ड्राईव्ह पर्यंत टीम इंडिया पोहोचायला, कारण ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसतं इथं? जवळपास 1 तास ते 1.5 तास जाऊ शकतो, कारण की ज्या प्रकारे ट्रॅफिक आहे आता ट्रॅफिकमध्ये जर सुधारणा केली किंवा गाड्या जर अडवल्या, कुठे कुठे रस्ते जर ब्लॉक केले तर टीम इंडिया लवकर पोहोचू शकते। परंतु ज्या प्रकारे क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एक अंदाज वर्तवला जातो तर अर्धा पाऊण तासाचा सोहळा असतो, अर्धा ते पाऊण तासामध्ये ही मिरवणूक वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचतील। परंतु असं वाटत नाहीये या पूर्ण मिरवणुकीला वेळ जाणार आहे, कारण की लोकांनी गर्दी केलेली आहे प्रचंड पाहण्यासाठी, वाहतूक कोंडी आहे इथे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे कमीत कमी टीम इंडियाला पोहोचायला 1 ते 1.5 तास लागेल आणि ही मिरवणूक जवळपास 1 तासाची असेल। निश्चित, धन्यवाद कपिल ताजा अपडेट देण्यासाठी।